सुख झाले हो साधनी
उलटी घोडा उलटी घोडा उलटी घोडा उलटी घोडा
नाथाच्या घरची उलटी खोन, नाथाच्या घरची उलटी खोन, पाण्याशी मोठी लागली तहान, आत घागर बाहेर पाणी, पाण्याशी पाणी गेले मिळोनी, नाथाच्या घरची उलटी खोन, पाण्याशी मोठी लागली तान, आजिम्या एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आड्यासी गेले, नाथाच्या घरची उलटी खोन, पाण्याशी मोठी लागली तान, शेत कर्याने शेत पेरिले, राखणदाराशी तेने गिळले, नाथाच्या घरची उलटी खोन, पाण्याशी मोठी लागली तान, हंडी खादली भात टाकीला, बकऱ्या पुढे देव कापिला, नाथाच्या घरची उलटी खोन, पाण्याशी मोठी लागली तान, एका जनार्दनी मार्ग हा उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा, नाथाच्या घरची उलटी खोन, पाण्याशी मोठी लागली तान, विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं
जगन निहित पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनाद्यत्रे जननी देवाचिया नाथाच्या घरची उलटी खोन पाण्याशी मोठी लागली तहान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी त्याचा बेस कमी कर बा पूर्ण बेस बंद कर आणि एको सुद्धा देऊ नकोस आवाजाचं स्पष्टीकरण झालं पाहिजे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भक्तराज हनुमंतराय यांच्या कलशारोहण सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित केला गेलेला हा नाम सोहळा आणि त्यामध्ये माझ्याकडं परिसरातल्या ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं सप्ताह कमिटी समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व देणगीदार कारभारी मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध असलेल्या मंडळीच्या माध्यमातून आमचे परमस्नेही परमसखे हरिभाऊ महाराज जगताप यांनी माझ्याकरता मंडळाच्या वतीनं ही सेवा सुपूर्द केलेली आहे. भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथावकाश या अभंगावरती विवेचन मांडण्याचा प्रयत्न करतो. अभंग पैठणचे शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा असून कूट नावाच्या सदराखालील म्हणजेच ग्राम्य भाषेतील भारूड नावाच्या प्रकरणातला हा अभंग आहे. विठला विठला सभा सकळ साधू संतांची महामुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानी यांची या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण नाम रूपी अनुसंधान. सर्व माता भगिनी श्रोतृवर्ग अधिकार संपन्न टाळकरी वृंद गायक वादक सर्व गुणवान मंडळी सर्वांच्या पायावरती सहस्त्रशः प्रणिपात करतो. त्यानंतर उपस्थित असलेले सर्व महाराज मंडळी सर्वांच्या पायावरती कोटी कोटी प्रणाम करतो. वाह्यात व्यर्थ अनर्थ खोटं करणापाठो दोषानं युक्त असलेलं भ्रम प्रमाद विप्रलिप्सा निर्माण करणारं चुकवणारं भागवणारं शक्यतो बोलणार नाही. परंतु मानवी बुद्धी असते आणि मानवी बुद्धीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष असतात. मी माणूस आहे, संत नाही. त्यामुळे माझ्या बुद्धीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष आहेत. अन्नाचे दोष, पाण्याचे दोष, जागेचे दोष, गावाचे दोष, जातीचे दोष, वर्णाचे दोष, संगतीचे दोष, जेनेटिक्सचे दोष, माता पित्याचे दोष, रक्ताचे दोष, त्याच पद्धतीनं अध्ययनाचे दोष, शिक्षणाचे दोष, त्याच पद्धतीनं भौतिक वातावरणाचे दोष, समाजाचे दोष, अनेक प्रकारच्या दोषानं माणसाची बुद्धी योग्य निर्णय देऊ शकत नाही. सर्व दोष माझ्या ठिकाणी असल्यामुळे मी जे बोलेल ते माझ्या आळंदी निवासी गुरुजींचं, पंढरपूर निवासी दुंडा महाराज कंधारकरांचं आणि काशी निवासी राजराजेश्वर शास्त्री द्रविड यांच्या कृपा प्रसादानं 12 वर्षामध्ये मला जे प्राप्त झालेलं आहे ते तुमच्या कर्णरूपी ताटामध्ये माझ्या मुखरूपी चुलीवरती झालेल्या बाजरीच्या कण्या वाढतो. त्या कण्या जरी असल्या तरी तुळशीच्या पानानं त्याला पवित्र असं प्रसादाचं रूप येत असतं. आणि प्रसाद म्हटलं की प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजाये, ते सर्व दुःखाची निवृत्ती होत असते. म्हणून साधू संतांच्या कृपा प्रसादानं प्राप्त झालेले शब्द मी तुमच्या ताटामध्ये वाढतो. म्हणून मायबाप हो ते ग्रहण करून घ्याल अशी अभ्यर्थना प्रार्थना अर्जदस्त विनंती सर्व मायबापांच्या चरणी करतो. आणि पुनश्च माझी पाठ राखण करणारे माझे टाळकरी बंधू ताल स्वराच्या बाबतीमध्ये बांधवाचं काम, बंधूचं काम असतं की पाठ राखण करणं. या शब्द समरांगणामध्ये, या लढाईमध्ये समोर माझ्या ढालीच्या रूपामध्ये आमचे मंगेश महाराज आहेत.
पाठीमागे आमचे बालाजी महाराज सुरेगावकर आहेत. त्याच पद्धतीनं अधिकारवाणी नामचे नारायण महाराज आहेत. त्याच पद्धतीनं नागरगोजे सर आहेत आणि कथा प्रवक्ते आणि पारायणाचे नेतृत्व करणारे दोन्ही पौळ महाराज, या सर्वांना पुनश्च एकदा प्रणाम करतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. विठ्ठल नाथाच्या घरची उलटी खून पाण्याशी मोठी लागली तहान. नाथाच्या घरची म्हणजे पैठणच्या नाथाच्या घरची नाही बर का बाबांनो. कारण तुमचा असा भ्रम असेल, तुमची अशी एखादी वेळेस संकल्पना असेल, एखादी वेळेस तुमची मानसिकता अशी असेल की पैठणच्या नाथाच्या घरची उलटी खून आहे. पण पैठणच्या नाथाच्या घरची उलटी खून नाही. कारण नाथ शब्दाचा अर्थ होतो मालक, नाथ शब्दाचा अर्थ होतो स्वामी, नाथ शब्दाचा अर्थ होतो जगन्नियंता आणि नाथ शब्दाचा अर्थ होतो इंद्रियाचा मालक किंवा धनी. याला नाथ म्हणतात. आणि संत स्वतःला नाथ कधीच म्हणून घेणार नाही, कारण ते भारत दासाचे दास म्हणून घेते. तुझी दासीचा दास करून ठेवा असं म्हणते. पण मालक कधी स्वतःला म्हणून घेणार नाही, कारण मालक किंवा नाथ जगाच्या पाठीवर एकटा एकच परमात्मा आहे. त्या परमात्म्याशिवाय जगाचं मालकी पण कुणाकडं नाही. हे आमच्या नाथ महाराजांनी एके ठिकाणी सांगत असताना सांगितलं, माया जगन्नाथ बाप जगन्नाथ, माया जगन्नाथ बाप जगन्नाथ, माया जगन्नाथ बाप जगन्नाथ, माया जगन्नाथ बाप जगन्नाथ, नाथाच्या घरची म्हणजे मालकाच्या घरची खून सांगणारा सुद्धा एकच नाथ आहे. पैठणचा एकच नाथ आहे. आणि तुमच्या आमच्या अनाथाला सांगतो, तुम्ही आम्ही अनाथ आहोत, संत हे सनाथ आहेत आणि भगवान परमात्मा नाथ आहे. ते मालक आहे, आपण मालक नाहीत ना. आणि मालक नसताना सुद्धा मालक म्हणून घेण्याची हौस आपल्याला भरपूर. आपण मालक म्हणून घेतो महाराज, आणि आपल्याला मालक कोण म्हणतं? फक्त आपली घरवालीच म्हणते. ते बी जर खिशामध्ये पैसे असले तर मालक म्हणते, नाही तर एरवी ती मालक म्हणत नाही. घरामध्ये जर कोणी बाहेरून आले त्यांनी विचारलं घरात आहेत का कोणी, त्यावेळेस ती म्हणते घरात कोणी गडी माणूस नाही. तुम्हाला कळलं गडी कुणाला म्हणते? ती गडी म्हणते, बऱ्याच वेळेस गडी म्हणते, कारण गडीवर राहतो म्हणून गडी म्हणते. गडी म्हणजे आपल्याकडे सालक्याला म्हटलं. आणि ती मालक एकदा म्हणते, बऱ्याच वेळेस गडी म्हणते. आपण आपला एकांतात जाऊन विचार करायचा की आपण गडी का मालक, विचार करायचा. पण ती मालक कमी प्रमाणामध्ये म्हणते गडी, आणि तिचं बरोबर आहे. गडी आहे पण बिनपगाराचा, बिनपगाराचा न सांगता काम करणारा गडी.
म्हणून आपण मालक नाही, पण आपल्याला हौस भरपूर आहे मालक म्हणून घेण्याची. मग मालक जगाचा एकच आहे परमात्मा. म्हणून नाथ महाराज सांगतात, माझ्या मालकाच्या घरी तुम्हाला जायचंय का? माझ्या नाथाच्या, माझ्या स्वामीच्या घरी तुम्हाला जायचंय का? तर घरी जात असताना माझ्या मालकाच्या घरच्या उलट्या खुणा आहेत. तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचावं असं वाटत असेल तर माझ्या मालकाच्या घरच्या उलट्या खुणा आहेत, असं आमचे नाथ महाराज सांगतात. म्हणजे याचा अर्थ उलट्या खुणा म्हणजे काय आहे? तर तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगतो. सध्या चौपदरी रस्त्याचा जमाना आहे. सध्या चौपदरी रस्त्याचा जमाना आहे. आता ते नवीन नवीन आलेले रस्ते, आता आपला हिंगोली ते वाशिम चाललेला आहे चौपदरी रस्ता. पण बाकीच्या रस्त्याचा विचार केला तर चौ गेलेले पदर आहेत. त्यालाच आपण चौपदरी म्हणायचं. आमच्या गायक मंडळीला सांगतो, ज्या गावामध्ये कोकिळा नाही त्या गावात बेडकाला कोकिळा म्हणतात. तस आपण 4-4 पदर उघडे पडले म्हणजे त्याला म्हणायचं हा चौपदरी रस्ता आहे असं म्हणायचं. पण चौपदरी रस्ता असतो त्याला मध्ये डिवायडर असतं. डिवायडर त्याला इंग्लिश मध्ये डिवायडर आणि मराठी मध्ये रस्ता दुभाजक म्हणतात. असा रस्ता असतानाचा विषय सध्या महाराज लोकांना, सगळ्या गायक वादकांना 4 व्हीलर गाड्या घेऊन फिरलं पाहिजे. सध्याचा जमाना असा आहे. म्हणून महाराज मंडळीमध्ये मगाशी विषय सांगताना सांगितलं की सध्या बाजाराला बैल जरी न्यायचे असले तरी 4 व्हीलर मध्ये न्यायचे. आणि भांगार विकत घेणारे सुद्धा 4 व्हीलर मध्ये येते. म्हणून आमच्या महाराज मंडळीने त्याच्यावर विनोद केला. ते म्हणले, याच्यापैकी कोण महाराज? विषय झाला. हे सगळ्याला कळणार नाही, आणि नाही कळलं तितक्यात चांगलं. 4 व्हीलर गाडी घेऊन माणूस निघाला आणि निघाल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते मंगेश महाराजांचं घर कुठशी आहे. तर त्या माणसाने सांगितलं, हे काय समोर 15 फुटावर पलीकडच्या बाजूला आहे, तुमची गाडी डिवायडरच्या इकडच्या बाजूला आणि 15 फुटावर ती पलीकडं मंगेश महाराजांचं घर आहे. अरे बापरे, मग मी त्यांच्या घरी कसा जाऊ? त्यांनी सांगितलं, तुम्ही सरळ सरळ जर गाडी चालवली तर 80 किलोमीटर हे दुभाजक कुठंच फुटलेलं. तुम्हाला 80 किलोमीटर पुढे जाऊन पुन्हा माघारी यावं लागतं. म्हणले 160 किलोमीटरचा. मग काय करू मी? आता नाही का आपला भांडेगावचा रस्ता आम्हाला सापडा ना, वारं कावदन सुरू झालं आणि चौपदरी रस्त्यामुळे जुने खुणा सगळ्या निघून गेल्या. त्याच्यामुळे आम्ही लांब पुढे गेलो, 10 किलोमीटर पुढे, पुन्हा माघारी परत गेलो तर त्या फाट्याच्या पुढं फाटा सापडा ना. आणि बरं माणसं कोणी उभे राहिला? इतक्या घाई गर्दीमध्ये कोण उभा राहायला लागला? पुन्हा रात्रीचा समय त्यांना वाटलं की पुन्हा कोणी लुटणार इतका काय असं. मग एका माणसाला विचारलं, मंगेश महाराजांच्या घरी कसं जाऊ? त्यांनी सांगितलं, सरळ जर तुम्ही चालत गेला, गाडी चालवीत गेली तर तुम्हाला 160 किलोमीटरचा फेरा बसेल. मग काय करावं लागेल? काही नाही, गाडी फक्त थोडी रिव्हर्स मध्ये माग 5 फुटावरच ते डिवायडर फुटले. माग घ्या, पाठीमागून येणाऱ्या वाहनाकडे लक्ष द्या बारकाईनं, आणि 5 फूट माग गाडी घेतली, पलीकडे गेलं की 15 फुटावरती महाराजांचं घर आहे. सोपी गोष्ट आहे, फक्त रिव्हर्स मध्ये घ्या. पुढे गेला तर अंतर पडत आणि माग गाडी घेतली तर लवकर जातात. तसं आमच्या नाथ महाराजांना सांगितलं, या इंद्रियाच्या वृत्ती बहिर्मुख आहेत. तुम्ही परमात्म्याला शोधण्याकरता जगतामध्ये जर फिरायला लागला तर तुम्ही वर्षानुवर्ष फिरत गेलात तरी जगामध्ये तुम्हाला परमात्मा दिसणार नाही. फक्त इंद्रियाच्या वृत्ती अंतर्मुख करा, डोळ्याची वृत्ती अंतर्मुख करा, बाहेर बघू नका, आतमध्ये बघा. आतमध्ये अगदी जवळच तैसा हृदयामध्ये मी.
रामो का आस आपलं आस्था सर्व सुखाचा आरामो की भ्रांताची कामो विषयावरी सर्वस्यचाम हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनंच. भगवान परमात्मा लांब नाही एरवी सर्वांच्या हृदय देशी. मी अमोक आहे ऐशी बुद्धी स्फुरे अहिर्निशी ते वस्तुगा मी. भगवान परमात्मा जवळ आहे, लांब नाही. पण आपल्या इंद्रियाच्या वृत्ती बहिर्मुख झाल्या आणि आपण जगामध्ये काशीला तीर्थयात्रेमध्ये देवाला पाहायला निघालो महाराज. तुम्हाला देव तिथे सापडणार नाही, तुम्हाला देव जवळ आहे. म्हणून आमच्या नाथ महाराजांनी तुमची चुकामुक होऊ नये, तुम्हाला कुठल्या प्रकारची तकलीफ होऊ नये आणि याच जन्मामध्ये याच देहानं भगवान परमात्म्याची लवकर त्वरेनं भेट व्हावी असं वाटत असेल तर माझा इशारा ऐका, माझी खून ऐका. काय ऐका तर माझ्या मालकाच्या घरच्या उलट्या खुणा आहेत अभंगाच्या पहिल्या चरणात. नाथाच्या घरची उलटी खूण, नाथाच्या घरची उलटी खूण, नाथाच्या घरची उलटी खूण, नाथाच्या घरची उलटी खूण. हो, नाथाच्या घरची उलटी खूण. बरं त्या भगवान परमात्म्याने तरी आमच्या बरोबर उलट का वागावं? आम्ही काय त्याची वैरी का वागावं? तो बोलत असताना साक्ष देतो, ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातन. हो, हे सर्व जीव माझे अवयव आहेत नव्हे, त्यांच्या रूपानं मी नटलेलो आहे. रचले एकाची भांगारे परब्रह्म. म्हणून या रीतरिवाजानं हे माझे अंश आहेत. मग त्यांनी त्याच्या अंशाला बापानं मुलाला विनाकारण कशा करता ठकवं? आम्हाला कशा करता त्यांनी उलट वागावं? तर महाराज भगवान परमात्मा उलट वागत नाही आणि भगवान परमात्म्याला उलट वागण्याची गरज बी नाही आणि तो उलटी खून तयार करूनही ठेवीत नाही. मग त्याची असलेली स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय तन मिथ्या असलेली माया, त्या मायेनं खेळ जगताचे उलटे बनवले महाराज. कारण ती माया भगवान परमात्म्याशी एकनिष्ठ आहे आणि त्या परमात्म्याला मिळण्याकरता निघालं की तिला वाटतं माझी एकनिष्ठता बाधित होईल, म्हणून त्याच्याकरता ती माया आपल्याला परमात्म्यापर्यंत पोहोचू देत नाही. आणि तिचा मध्ये प्रतिबंध असतो. प्रतिबंध देवाच्या भेटीमध्ये आणि जीवाच्या भेटीमध्ये
हे जीव ब्रह्म ऐक्य होत असताना मध्ये प्रतिबंध कशाचा आहे तर फक्त मायेचा प्रतिबंध. आणि ही माया, त्या मायेनं खेळ उलटे केले म्हणून पहिल्यांदा त्या मायेनं जगतच उलट बनवलं. 15व्या अध्यायामध्ये भगवान कृष्ण परमात्मा बोलत असताना पहिल्या श्लोकामध्ये सांगतात, ऊर्ध्व मूलम अधः शाखः, वरती मुळ्या आणि खाली फांद्या असलेला मनुष्य नावाचा वृक्ष झाड उलट बनवलं. हो, मनुष्य उलटा आहे महाराज. हो, बाकीच्या झाडाच्या मुळ्या जमिनीत खालच्या बाजूला असतात आणि मनुष्य नावाच्या झाडाच्या मुळ्या डोक्यामध्ये असतात. म्हणून तुम्ही डोक्याचं पोस्टमार्टम केलं, विच्छेदन जर केलं तर त्या डोक्यामध्ये मज्जातंतू आणि मज्जारज्जू इतके बारीक असतात की पृथ्वीला 5 प्रदक्षिणा येतील एवढ्या एका मेंदूमध्ये बारीक सूक्ष्म असलेले मज्जातंतू आणि त्या मुळ्या आहेत माणूस. म्हणून डोक्यामध्ये मुळ्या आहेत. आता आपण हे डोक्यात घेतलं पाहिजे. भगवान परमात्मा हे विज्ञान सांगतात आणि विज्ञान म्हणजे ते विज्ञान नव्हे ज्याला बायोलॉजी म्हणतात, जीवशास्त्र म्हणतात. आणि ते जीवशास्त्र सांगतात की डोक्यामध्ये मुळे आहेत म्हणून मनुष्य नावाचं झाड आहे, झाड वृक्ष आहे, त्याला पिंपळ अश्वत्थ असं वर्णन केले. आणि त्या पिंपळाच्या हे तळहात म्हणजे पान आहेत महाराज. तळहात म्हणजे पान आहेत आणि इथून इथपर्यंत देठ आहे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही कमरबंदी लोक काही गप्पा कशा आणतात, इतक्या लांबीचं देठ कुठं असतं? पान बारीक आणि देठ मोठं. हो असतं ना महाराज. ते आळूच्या पानाचं, काही चिमकुऱ्याची म्हणते, काही पोथीची म्हणते. तुमच्याकडे काय म्हणते? चिमकुरीची पानं. बरं बोचकुऱ्याचे म्हणते. हे चिमकुऱ्याच्या पानाचं देठ इतक्या लांबीचं असतं आणि त्याला नळगंड म्हणते. तसं हे नळगंड आहे आणि हे पान आहे आणि हे पाय म्हणजे झाडाचं दुबळ काय असतं. हे दुबळ काय महाराज. आणि पायावरती माणूस चालतो म्हणजे झाड शेंड्यावर चालतं, शेंड्यावर. म्हणून काही काही माणसं म्हणते तुला मस्ती आली का, शेंड्यावर चालू नको. पंजावर चालणं म्हणजे, शेंड्यावर चालणं म्हणजे मस्तीमध्ये माणूस चालतो. म्हणून हे आपण शेंड्यावर चालतो आणि मुळ्या डोक्यात आहे. असा मनुष्य नावाचा वृक्ष त्या मायेनं कर्माच्या माध्यमातून उलटा बनवला. विठाल विठाल. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना भगवान परमात्म्याच्या मुखातून बोलत असताना अर्जुनाला ऐकवणं करण्याकरता शब्द उच्चारले. अहा कटा ओ खटे इह लोकीचे उभराटे, अर्जुना तू अवचटे जन्मलासी येत. जगतामध्ये सगळे खेळ उलटे आहेत, उलटे आणि मायेनं उलटे बनवलेले आहेत महाराज. किती उलटे खेळ आहेत. आता आपण रोज वागत असताना आपल्याला वाटतं आपलं वागणं, बोलणं, चालणं सगळं सवास आहे. कारण चुकीची गोष्ट पण पुन्हा पुन्हा घडल्यानंतर ती सत्य वाटते. आपण उलटे वागतो. भगवान परमात्माने संत बोलतात ती सत्य बोलतात, खरं बोलतात, सरळ बोलतात आणि आपल्याला उलट वाटतं. आता त्या मायेनं खेळ कसे उलटे केले जगतातले एक रीतरिवाज तुम्हाला सांग. घरामध्ये पाहुणे आल्याच्या नंतर घर मालकीन पाहुण्याला सांगते की बसा, चहा टाकलाय. टाकलेला चहा पिता येतो का? टाकला म्हणजे फेकून दिलं. जसं खरकट बाई बाहेर घराच्या फेकून देते, टाकून देते, तसा चहा काय म्हणते टाकला. आता टाकला म्हणजे फेकूनच दिलं. मग आता त्यांनी बसावं का उठून जावं? तर तो बसतो. तो म्हणतो कशाला टाकला? टाकायला पाहिजे नाही होता.
ती म्हणली टाकला डबल सांगते मला. तो म्हणतो कंठापर्यंत चहा आलेला आहे, ऍसिडिटी होते, पित्त होतं, जळकी लागते. ती म्हणते जास्त नाही, एकच घोट घेऊन जा. आता घेऊन जा का पिऊन जा? रीतिरिवाज कसा? तिनं पिऊन जा म्हणायला पाहिजे, पण ती घेऊन जा म्हणे. मग याने म्हणायला पाहिजे घेऊन जा म्हणल्यावर घरून पातेलं घेऊन येतो, पण तोंडात घेऊन जायचं नाही, भांडत तर पाहिजे ना. हो, पिऊन जा ती म्हणत नाही, कारण तिला पिऊन आलेल्याचा किती तोटा आहे तिला माहिती असत. त्याच्यामुळे ती पिऊन जा शब्दच उच्चारित नाही, घेऊन जा म्हणे. तो म्हणतो मला वेळ नाही हो. ती म्हणती झाला 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 शब्दाचा अर्थ संपला. ती म्हणते झाला झाला. आता झाला म्हणल्यावर उठायला पाहिजे का बसायला पाहिजे? तो बसतो. चहा आल्यानंतर चहा प्यायचा असताना अर्धा चहा पिणं झालं की घर मालक आहे. आले आले त्यांचा राम 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 राम, गुड मॉर्निंग काय व्हायची ती झाली. सांगितलं बाबा बाबा आळशावर गंगा उडली, बऱ्याच दिवसानंतर तुम्ही आला, आता नुसत्या चहावर जायचं नाही. तो म्हणतो येताना मी मोटरसायकलवर आलो आणि आता चहावर जायचं नाही. हा, चहावर जायचं नाही म्हणजे कसं काय? कोणीच चहावर जात नाही आणि तुम्ही म्हणता चहावर जायचं नाही. अवघडच आहे. मग काय करायचं? त्यांनी सांगितलं नाही नाही जेवणच करून जायचं. तो म्हणतो तुमच्या घरात कुणी बाई माणूस नाही का जेवण करणार? तर तिनं जेवण जा म्हणायला पाहिजे का जेवण करून जा म्हणायला पाहिजे? कारण जेवण करणारी वेगळी असते, जेवणारा वेगळा असतो. पण तो म्हणताना काय म्हणतो जेवण करून जा. आता ही रास्त भाषा बसते का? बघ, जेवण करून जा. तो बायकोला म्हणतो अगं तू पटकन आटप ना, वेळ कशाला लावते? ती म्हणते 5 मिनिटात तयार स्वयंपाक कर. आणि ती म्हणली ती काय मी अशी ऊस तोडीवाली बाई का? एमए झालेली, आणि एमए झालेली म्हणजे एका यमाला न आटपायचा आता स्वयंपाक करते. हो, आताच्या महिला मंडळीला महाराज पूर्वीच्या काळात जसं चुलीला पेटू घालायचं, मग नंतर फुंकायचं, नंतर समजा स्वयंपाक करायचा, तवा तापायचा, खूप भानगडी असायच्या, वेळ लागायचा. आताच्या महिला मंडळीमध्ये प्रगती झाली. किती प्रगती झाली? हो, मशीन मध्ये गहू टाकायची आणि बटन दाबायचं, तिथे गहू दळतात. दळलेले गव्हाचं पीठ बाजूला पडतं, त्याच्यात पाण्याचा फवारा पडतो, लगेच त्याची पुढं कणिक टिमली जाते. कणिक टिमली की 50-50 ग्रामचे तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे कणकीचे गोळे तुटून बाजूला होतात. आणि तुटलेले गोळे लगेच समजा त्याला हो असं लाटलं जातं आणि कंपोस्टच्या करकोटक प्रमाणे गोल झेरॉक्सच्या आवृत्त्या बाहेर पडल्यासारख्या भाजून चपात्या बाहेर पडतात. एका मिनिटाला 13 चपात्या. कमी सांगितलं. गजानन बाबाच्या तिथं जाऊन बघा, शेकडो चपात्या महाराज एका मिनिटामध्ये, हजारांनी, ते बी कंपोस्टच्या करकोटक प्रमाणे गोल फुगलेल्या. पुन्हा खाणाऱ्याला फुगायची गरज नाही, गोल चपाती. भारताच्या नकाशासारखे नाही. हिमालयाचा भाग जरा जाड, कन्याकुमारीचा भाग जरा पातळ, कच्छचा आकाश जरा अर्धकच्च राहिलेलं, आसामचा भाग जरा करपलेला, मध्ये प्रमुख महानगराचं ठिगळ पडलेलं, दिल्ली, कलकत्ता, मुंबई, मद्रास, असं. गोल चपात्या एका मिनिटामध्ये 13 चपात्या. इथपर्यंत प्रगती झाली. आता याच्या पुढं प्रगती होऊ नये असं मला वाटतं. कारण दुसऱ्या मशीनवर शेजारीच लगेचच भाजी तयार होणं, इकडच्या चपात्या तिकडच्या भाजीचा गाळा होणं, आणि गाळा झाल्याच्या नंतर त्या मालकानं सांगितलं मला जेवायला दे,
असं म्हणलं की तिनं नरसळ धरून वरून बघणं होऊ नये, इतकी व्यवस्था लांबपर्यंत होऊ नये. स्वयंपाक तयार करते म्हणले, गप्पा मारता मारता महाराज. हो, तुम्ही जरशी गप्पा मारा. आता मारायची गोष्ट आहे का गप्पा? आणि गप्पा मारेपर्यंत तर तिनं सांगितलं स्वयंपाक तयार झाला. हो, काय म्हणली ती? स्वयंपाक तयार झाला. हो, ताट वाढले. ताट वाढत असते का? आणि इंच इंच ताट वाढले तर कसं जेवणाराने जेवायचं? ती म्हणते ताट वाढले, ताटावर बसा. काय म्हणते? ताटावर बसा. आता तिखट वरण असेल तर काय करावं? कसं बसवा महाराज? तुमच्याकडं ताटाच्या व्यतिरिक्त बाजूला बसण्याची व्यवस्था नाही का? ताटावर बसा. हो, तितक्यात नातू मुलगा रडत आला. काय म्हणतो? काही नाही, त्याला ताटात घ्या. आता पदार्थ कमीत का बाबा, त्याला काय चाटून खायचंय का? एवढ्या उलट्या उलट्या गोष्टीत महाराज, तरी आपण त्याला सवास म्हणतो. आणि हे मायेनं खेळ उलटे केले. नुसते उलटे केले नाही तर आमच्या नाथ महाराजांनी सांगितलं ही माया कशी आहे. आम्ही कोहलाटी कोहलाटी, आमची उडी उलटी सुलटी, आमची उडी उलटी सुलटी, आमची उडी उलटी सुलटी. आम्ही कोहलाटी कोहलाटी, आमची उलटी सुलटी उलटी, आम्ही उलटी सुलटी उलटी, आमची उलटी उलटी सुलटी. आम्ही कोहलाटी कोहलाटी, आमची उडी उलटी सुलटी, आमची उडी उलटी सुलटी, आमची उडी उलटी सुलटी. कोहलाटी कोहलाटी, आमची उडी उलटी सुलटी, 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 आमची उडी उलटी सुलटी. आमची उडी उलटी सुलटी. कोहलाटी कोहलाटी, आमची उडी आम्ही कोहलाटी कोहलाटी, आमची उडी उलटी सुलटी, आमची उडी उलटी सुलटी, आमची उडी उलटी सुलटी. आम्ही कोहलाटी. आम्ही कोहलाटी कोहलाटी, आमची उडी उलटी सुलटी, उलटी सुलटी, उलटी सुलटी. कोहलाटी कोहलाटी, उलटी सुलटी, आमची उडी उलटी सुलटी, आमची उडी उलटी सुलटी. कोहलाटी कोहलाटी, आमची उडी उलटी सुलटी, आमची उडी उलटी सुलटी, आमची उडी उलटी सुलटी, उडी उलटी सुलटी. हा. शाबास. प्रपंचाचा रोविला वेळू, चौशून्याचा मांडीला खेळू, ब्रह्मा विष्णू तियेचे बाळू. असं महाराज या बाळाचा खेळ मांडते. ते पहिले कोठेच नव्हते काही. अवघे चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही. कानोबा तेरे रे, ते अशी असणारी माया आणि ढालगज असलेली माया महाराज. ढालगज त्या मायेनं खेळ उलटे बनवले, उलटे. आणि परमात्म्याच्या घरला जाऊ देत नाही महाराज ती. म्हणून माझ्या मालकाच्या घरी न चुकता तुम्ही यथायोग्य रीतीनं जावं आणि तुमचा उद्धार व्हावा. म्हणून याच्या करता आमच्या नाथ महाराजाला आमची दया आली. म्हणून त्यांनी आम्हाला आमच्या मालकाच्या घरच्या म्हणजे परमात्म्याच्या घरच्या उलट्या खुणा सांगितलेल्या आहेत. आता ही माया कशी आहे तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. भजन करू. उपनिषदामध्ये एक गोष्ट आलेली आहे. उद्यालक नावाचे एक महर्षी होते आणि त्या महर्षीला बायको मिळाली ती उलटी. उलटी म्हणजे पंजे पाय पाठीमाग असलेली. उलटी म्हणजे उलट्या स्वभावाची. उलट्या स्वभावाची म्हणजे त्यांनी जर तिला चटणी भाकरी मागितली की ती पुरणपोळी द्यायची. आणि त्यांनी एखादी वेळेस जर समजा
पिठलं भाकर मागितलं तर त्या दिवशी श्रीखंड आणि पोळी द्यायची, असं उलट वागायची. त्याच्यामुळे ते उद्यालक महर्षी लग्न झाल्याच्या नंतर सुटायला पाहिजे होते. सुटायला म्हणजे जेलमधून नाही, अशी त्याला सुटणं म्हणतात आपल्याकडे. त्याला सुटणं म्हणते. काही काहीकडे हे असतं पण हे कमी असतं, काहीला हे असतं पण हे अजिबात नसतं. मग ते मग ते सुटायला पाहिजे होते पण असे क्रश झाले, क्रश वाळून गेले. लग्न झाल्यानंतर सुटायला पाहिजे, क्रश झाले. मला एक जणांना विचारलं की म्हणले महिला मंडळीचं लग्न झालं कशावरून वळतं? मी म्हणलं गळ्यामध्ये मंगळसूत्र, काळी पोत पाहिजे की वळकाव की हिचं लग्न झालंय. त्याने विचारलं की मग पुरुषाचं लग्न झालंय कशावरून वळतं? मी म्हणलं गालफाड बसल्यावर वळकाव, कशावरून वळतं? हे ऋषी क्रश झाले, असे वाढून गेले, वाढून. मित्रानं विचारलं का रे तुझी अशी परिस्थिती झाली? त्यांनी सांगितलं काय सांगावं, बायको उलट्या स्वभावाची मिळाली. अरे त्यांनी सांगितलं तुला माहित नाही, आतापर्यंत तू आळंदीला ब्रह्मचारी राहिलास, तुला कळत नाही. संसारामध्ये ऍडजस्टमेंट असते, ऍडजस्टमेंट, तडजोड. तडजोडीने संसार करावा लागतो. सगळ्याच्याच मनासारखं होत असतं असं नाहीये. तर तू तडजोड कर. म्हणले काय तडजोड करायची? काय नाही, ती जर उलट वागत असली तर आपण उलट बोलायचं. हो, तुला जर ज्या दिवशी श्रीखंड आणि पोळी खायची त्या दिवशी तू तिला सांगायचं की आज पिठलं भाकर कर, म्हणजे ती श्रीखंड चपाती देईन तुला. आयडिया सुचली आणि दुसऱ्या दिवसापासून तिच्या स्वभावाच्या व्यतिरिक्त वागायला सुरुवात केली. आणि महाराज त्याचा जम बसला संसारामध्ये. उद्यालक महर्षीचा आनंद वाटला. बरं झालं म्हणले काही का. पण एके दिवशी पक्ष पंधरवाड्यामध्ये पितृतिथी होती आणि पितृतिथीला पितराचं तर्पण केलं, पिंडदान केलं आणि उरलेलं जे हवीर द्रव्य असतं ते हवीर द्रव्य पाण्यामध्ये नेऊन टाकावं लागलं. त्यांनी पत्नीला सांगितलं बर का ग, हे हवीर द्रव्य उरलेलं जे आहे पिंडदानाचं ते उकाड्यावर उकिरड्यावर नेऊन टाकावं. ती म्हणली हो पाण्यात नेऊन टाकी. आता ह्याला पाण्यातच नेऊन टाकायला व्हायचं. बरोबर म्हणले, पण आत्ताच टाकू नको, थोड्या वेळाने. तिने बाकीचं काम सोडलं, लगेच उचललं, कारण ती हटवतीच होती. उचलल्या बरोबर महर्षी पाठीमागच गेले. पुढे गेल्यानंतर गुडघ्या इतक्या पाण्यात गेली. टाकणार की सांगितलं टाक टाक, तिथंच टाक. आता टाक म्हणलं ती टाकील ना, तिथं कमरा इतक्या पाण्यात गेली. अगं पुढे जाऊ नको, बुडशील. गळ्या इतक्या पाण्यात. बर तिथपर्यंत गेलीस, त्याच्या पुढे जाऊ नको, खोल पाणी आहे. गेली महाराज. अर्धा तास वाट पाहिली, सुंटी वाचून खोकला गेला. येत नाही असं पाहिल्या बरोबर जिकडं उगम होता त्या उगमाच्या बाजूला ते ऋषी पळायला. मध्ये भेटला एक माणूस. सांगितलं काय घामाघूम होऊन कशा करता पळायला? काय नाही म्हणले, आमची पत्नी बुडाली. कुठं बुडाली म्हणले? खालच्या उताराला बुडाली. आणि मग तुम्ही वरी का पळायला? नाही नाही म्हणले, मेल्यावर सुद्धा ती खाली वाहून जायची नाही, इतकी हटवती होती. तिचा 13वा कधी घालावं हे कळलं पाहिजे, नाही तर 13व्या दिवशीची यायला बसलेली होती. हो, म्हणून पाहूनच येतो उगमाकडे जाऊन कुठं शिकायची, कारण वाहून जायची नाही. मेलेलं प्रेत सुद्धा. तशी ही माया मेलेली सुद्धा महाराज ती भक्ताला सुधरू देत नाही. म्हणून आवारी आवारी आपुली हे माया आमाशिका भया भीत केली. म्हणून ही अजब असणारी माया, त्या मायेनं खेळ जगताचे उलटे केले. म्हणून त्या मायेपासून बचाव करण्यासाठी आम्हाला नाथ महाराजांनी खुणा सांगितल्या. महाराज खुणा पुन्हा दुसरी गोष्ट सांगतो, खुणा सांगितल्या म्हणजे परमार्थ हा खुनीनं करावा लागतो. परमार्थ खुनेशिवाय करू नये. गुरुनं शिष्याला खून सांगावी आणि शिष्यानं खून वळकावी. हो,
ज्ञानदेव म्हणे आता तुम्हाला कळण्यासाठी सांगतो, बाकीच्याला माहित नसेल असं, पण महाराज गायक वादकाच्या सुद्धा खुणा असतात खुणा आहे. कारण ज्यावेळेस मृदंग वादक वाजवतो त्यावेळेस चक्रधार किया मोठमोठ्याने ज्यावेळेस बोल वाजवत होतो त्यावेळेस तो समेवर उतरत असतो, आणि गायक ज्यावेळेस आलापताने घेऊन समेवर उतरतो, दोघा जणांची सम ही एक खूण आहे महाराज. आणि त्या समेच्या खुणेवरती गायक आणि वादक जीवन जगत असतात. ते पैसे मिळवण्यासाठी फिरत नाहीत महाराज, फक्त समेचा खुणेचा आनंद भोगण्यासाठी ते जीवन बर्बाद करीत असतात. बर्बाद करतात. जीवन बर्बाद करण्याचं काम म्हणजे फक्त समेवर उतरल्यानंतर तन्निशी मृदंग वादक आणि गायक दोन्ही एकाच वेळेस जर आदळले तर त्या दोघा जणांना किती आनंद होतो याला हे ब्रह्मांड ठेवू नये महाराज. हे ब्रह्मांड कमी आहे एवढा आनंद ही खून आहे महाराज. खून गायकाची आणि वादकाची एकत्रित येणं ही खून आहे. त्याला सम म्हणतात. एक मात्रेवरची सम आणि तिच्यावरती किती फिरून बरोबर त्या ठिकाणी उतरणं, ते बी वजनामध्ये उतरणं, ही खून आहे. परमार्थातल्या खुणा सांगतोय मी तुम्हाला. ह्या खुणा आहेत परमार्थातल्या. अनंत रूपे अनंत वेश सांगता येतात. शेकड्यानं ज्ञानदेव म्हणे जाणीचे हे खुने फेटती पडणारी राणी शकून सांगे. बाप रखुमा देवीवरू सगुण निर्गुण रूप विठेवरी दाविली. शेकड्यानी प्रमाण सांगता येतील. हनुमंतराय आपलं ज्यांच्या मंदिराचं आपण या ठिकाणी कलशारोहणाचा कार्यक्रम करतो आहोत त्या मारुतीरायच्या बाबतीमध्ये सीता शुद्धीची खून ज्यांनी रामचंद्र प्रभूकडून मिळवली त्याला सीता मिळाली. आणि ज्या वानरानं खुना मागितल्या नाही त्या वानराला सीता मिळाली नाही महाराज. म्हणून खुनीनं परमार्थ करावा. विठला विठाला विठाला
परमार्थ तर खुनीनं करावाच, पण प्रपंच बी खुनीनंच करावा. पण पूर्वीच्या काळातले नवरा बायको 4-4 लेकरं होईपर्यंत बोलत नसत आणि ते खुनीनं संसार करायचे. त्याने तिला खुनवायचं असं, ही भोवई वर करायची जसं खुनवायचं. आणि त्याने ही भोवई खून केली की तिनं ही नाकाची नाकपुडी उजवी वरी करायची आणि ही खाली करायची. आणि त्याला राग आला की त्यांना असा हात पुढं करायचा, नुसते होट हलवायचे, भावबडच फोडीन म्हणायचं. आणि तिला राग आला की तिने नुसती नाकाची आरती वावडायची. कळायचं हिला राग आला. ते जुन्या लोकांना पुन्हा कळल्या बघा, त्यांना वाटलं आपला खेळ तर महाराजांनी ओळखीला राहा. नवीन लोक काय हसले नाहीत, तर नवीन लोकांमध्ये खुनाच राहिलेले नाहीत महाराज. लग्नाच्या अगोदर आय लव्ह यू आहे ती पुढे खुना काढायच्या. आंतरपाठ धरूच तर दम खात नाहीत महाराज. जर त्या खोडकर लोकांनी आंतरपाठ वरी धरला तर तितकाच त्याला दम निघत नाही. ते टाचावर करून पाहत असत, पाहिन श्रीमुख आवडली नाही. खुना राहिले नाहीत. एका मुलीनं तर नवरदेवाला हाताला धरूनच आणलं. तिला विचारलं, ताई तू विनाकारण नवरदेवाला हाताला धरून कशाला आणलं? कारण लग्न लागण्याच्या अगोदर दृष्टादृष्ट होऊ नये. भटजीबा मोठे मोठे आरडते. आणि मग तू खून कशा करता हाताला धरून आणलं? तिनं सांगितलं काही नाही, नवरदेवाला हाताला धरून आणलं त्याचं कारण आहे की रामदास स्वामी पळाले, तेव्हापासून विश्वासच राहिला नाही ह्यांचा. सांगण्याचं तात्पर्य पुन्हा मोठ्याला येतात. बाहेर जाऊन बघा, फार मोठा आबाळ असेल तर आपल्याला स्थगिती देण्याकरता विठाला विठाला शाने माणसं बघते आलंय आबाळ का कसं आहे का नुसते इजाच्या खुना चालू आहे त्याच्यामध्ये. खुना करते ना थोड्या थोड्या, येऊ का म्हणते. तर पाहते असं सांगण्याचं तात्पर्य नाथ महाराज सांगतात की माझ्या नाताच्या घरची उलटी खून आहे महाराज. आणि अशा उलट्या खुना नाथ महाराजांना प्रतिपादन केल्या. फार मोठं चिंतन आहे गोड महाराज. आता उलट्या खुना सांगितल्या म्हणजे पहिली उलटी खून कोणती सांगितली तर पाण्याला तहान लागली. पाण्याला तहान